नमस्कार, मी प्रिया काळे. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. विविध चेकपोस्टवर 14 लाखाहून अधिक रक्कम जप्त करण्यात आली आहे. 50,000पेक्षा जास्त रक्कम कोणत्याही व्यक्तीकडे आढळून आल्यास त्या व्यक्तीकडे त्याचा पुरावा असणे गरजेचे आहे. अन्यथा ती रक्कम जप्त करण्यात येत असल्याने आपल्याकडील अशा रोख रकमेबाबत सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. बेळगाव जिल्ह्यात उभारण्यात आलेल्या विविध चेकपोस्टवर जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी आतापर्यंत लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करून निवडणुकीच्या काळात बेकायदेशीर कामे करणाऱ्यांना दणका दिला आहे. काल संध्याकाळी गोकाक घटप्रभा चेकपोस्ट नाक्यावर निवडणूक अधिकाऱ्यांनी कागदपत्राशिवाय वाहतूक करण्यात येत असलेली 1,70,000 रक्कम जप्त केली आहे. तसेच काल संध्याकाळी 4च्या सुमारास कुडची चेकपोस्ट नाक्यावर 9,86,480 रुपयांची रोकड, याशिवाय महाराष्ट्राला लागून असलेल्या निप्पाणी तालुक्यातील कोगनोळी चेकपोस्टवर 3 लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे. खानापूर महाराष्ट्र एकीकरण समिती निवडणूक लढवणार असल्याने इच्छुक उमेदवारांकडून अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. यानुसार आज खानापूर महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष व स्वराज्य संघटनेचे अध्यक्ष निरंजन सरदेसाई व समिती सदस्य तसेच ग्रामपंचायत सदस्य रणजित पाटील या दोघांनी आपला अर्ज समितीकडे सादर केला आहे. खानापूर महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष गोपाळ देसाई व सरचिटणीस आबासाहेब दळवी यांच्याकडे आपला अर्ज सुपूर्द केला आहे. यावेळी निरंजन सरदेसाई यांचा अर्ज भरतेवेळी संदेश कोडचवाडकर, रमेश धबाले, रणजित पाटील, सुनील पाटील व मुकुंद पाटील उपस्थित होते. तसेच रणजित पाटील यांचा अर्ज भरतेवेळी हलगा ग्रामपंचायत सदस्य पुंडलिक पाटील हे उपस्थित होते. दरम्यान रविवार दिनांक 7 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत महाराष्ट्र एकीकरण समितीकरिता इच्छुक उमेदवारांकडून अर्ज स्वीकारले जातील याची नोंद घ्यावी असे आवाहन महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने करण्यात आले आहे. लोकप्रतिनिधींसाठी प्रामाणिकपणा महत्त्वाचा आहे. परिस्थितीनुसार शब्द बदलणाऱ्या लोकांवर जनता विश्वास ठेवत नाही. आम्ही किंवा आमचा पक्ष जनतेला दिलेल्या आमच्या शब्दावर कधीही मागे हटणार नाही. त्यामुळे जनतेचा विश्वास संपादन करणे शक्य झाल्याचे महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सांगितले. काँग्रेसचे उमेदवार मृणाल हेब्बाळकर यांच्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी बेळगाव तालुक्यातील कुद्रेमणी, कल्लेघोळ आदी गावात बुधवारी प्रचारावेळी त्या बोलत होत्या. संपूर्ण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील जनता आपल्याकडे आपल्या कुटुंबातील सदस्य म्हणून पाहते. मी जेव्हा कामानिमित्त बाहेरगावी असते त्यावेळी माझा मुलगा मृणाल हेब्बाळकर मतदारसंघातील जनतेची काळजी घेतो. यावेळी उमेदवार मृणाल हेब्बाळकर म्हणाले की मी गेल्या 10 वर्षांपासून आपली आई लक्ष्मी हेब्बाळकर यांच्यासह आपण नागरिकांच्या सेवेत स्वतःला झोकून दिले आहे. आमची सेवा निस्वार्थ आहे. आम्ही कोरोना काळात औषध व किराणा साहित्य वितरित केले आहे. तसेच रुग्णसेवा पुरवून रुग्णालयामध्ये उपचारांची व्यवस्था केली आहे. प्रसंगी पूरस्थितीत जनतेचे संरक्षण केले आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत मला मतदान करून आशीर्वाद द्यावे असे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी गावातील ज्येष्ठ नेते युवराज कदम, पक्ष नेते व कार्यकर्ते उपस्थित होते. आमच्या काँग्रेस सरकारने सुरू केलेल्या हमीभाव योजनांमध्ये जनतेला लाभ देण्याबरोबरच विकास कामांवर भर दिला आहे. अशा प्रकारे चिकोडी लोकसभा उमेदवार प्रियंका जारकीहोळी यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले की 7 मे रोजी सामाजिक न्यायाच्या बाजूने असलेल्या काँग्रेस पक्षाला पाठिंबा देऊन हाताच्या चिन्हाला मतदान करावे. चिकोडी लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने त्यांनी यमकनमर्डी विधानसभा मतदारसंघातील चनगड, रामपुरा, मस्तीहोली, कबलापुरा, रंगधोली या गावांना भेटी देऊन मते मागितली. भाजपचे केंद्रीय आणि राज्यातील नेते खोटी आश्वासने देऊन जनतेची दिशाभूल करण्याचे काम करत आहेत. वर्षाला 2 कोटी नोकऱ्या देऊ असे सांगून आजवर एकही रोजगार निर्माण झालेला नाही. त्यामुळे आश्वासनाप्रमाणे झालेल्या काँग्रेसला पाठिंबा द्या आणि खोट्या आश्वासनांना मतदान करू नका. चिकोडी लोकसभेच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांनी काँग्रेस पक्षाला साथ देण्यासाठी पुढे यावे असे आवाहन चिकोडी लोकसभा काँग्रेसच्या उमेदवार प्रियंका जारकीहोळी यांनी केले. यावेळी मंत्र्यांचे निकटवर्तीय अरविंद करची यांच्यासह रंगधोळी गावातील नेते, वडीलधारी मंडळी व कार्यकर्ते उपस्थित होते.
भारताला ऑलिम्पिकमधील प्रथम पदक मिळवून देणाऱ्या विजेंदर सिंग या मुष्टियोद्ध्याने भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. यापूर्वी तो काँग्रेसमध्ये होता. त्याने काँग्रेसच्या तिकिटावर 2019 मध्ये लोकसभा निवडणूकही लढवली होती, मात्र त्याचा पराभव झाला होता. यंदा त्याला काँग्रेसच्या वतीने उत्तर प्रदेशातील मथुरा मतदारसंघात उमेदवारी मिळण्याची शक्यता होती, मात्र त्याने भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्याने काँग्रेसचा अपेक्षाभंग झाला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बुधवारी केरळच्या वायनाड मतदारसंघात स्वतःचा उमेदवारी अर्ज भरला आहे. उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी राहुल गांधी यांनी प्रियांका वड्रा यांच्यासोबत वायनाड येथे रोड शो केला. या रोड शोला संबोधित करताना राहुल गांधी यांनी वायनाडचा खासदार असणे माझ्यासाठी सन्मानाची बाब असल्याचे उद्गार काढले आहेत. राहुल गांधी यांचा रोड शो मुप्पेनाद येथून कल्पेट्टापर्यंत आयोजित झाला आहे. या रोड शोमध्ये पक्ष महासचिव के.सी. वेणुगोपाल, दीपा दास, कन्हैया कुमार आणि राज्य विधानसभेतील विरोधी पक्षनेते व्ही.डी. सतीशन तसेच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष एम. हसन यांनीही भाग घेतला आहे. महानगरपालिकेला कर वसूल करण्याबाबत उद्दिष्ट दिले जात आहे. हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना सांगितले जाते. मात्र यावर्षी उद्दिष्ट पूर्ण होण्यासाठी 7,41,97,539 रुपये कमी पडले आहेत. त्यामुळे यावर्षी उद्दिष्ट पूर्ण झाले नाहीत. पुढच्या वर्षासाठी तब्बल 73,50,00,000 रुपयांचे उद्दिष्ट दिले गेले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना आतापासूनच हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. यंग बेळगाव फाउंडेशनच्या वतीने ॲलन विजय मोरे यांच्या नेतृत्वाखाली महानगरपालिका संचलित भारतनगर शहापूर येथील एका निराश्रितांच्या आश्रमासाठी 100 किलो तांदळाची मदत केली आहे. यावेळी यंग बेळगाव फाउंडेशनचे सदस्य अद्वैत चव्हाण पाटील, संदीप सोमनत्ती, आदित्य गावडे, लकी सोळंकी, जय श्रेयकर, नितीन कोठारे आणि इतर स्थानिक नागरिक उपस्थित होते. त्यांच्या या सत्कर्म आणि दिलेल्या पाठिंब्याबद्दल कृतज्ञ रहिवाशांनी फाउंडेशनचे आभार मानले. प्रसंगी आश्रमातील लोकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला. जुने बेळगाव येथे सोमवार दिनांक 1 एप्रिल रोजी वाजत गाजत आंबील गाड्यांची मिरवणूक काढण्यात आली. या प्रसंगी जुने बेळगाव परिसरात भाविकांची मोठी गर्दी झाली होती. पारंपरिक पद्धतीने जुने बेळगाव येथील खंडेश्वर यात्रा सोमवारी रात्री 9 नंतर खन्नुकर गल्ली, गणेशपेठ, महादेवनगर, पूर्वी गल्ली येथे आंबिलगाडे जुने बेळगाव परिसरात मिरवणुकीने काढण्यात आले. पहाटेपर्यंत उत्साही वातावरणात आंबिलगाडी बघण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. युवा वर्गाने मिरवणुकीत पारंपरिक वाद्यांवर फेर धरला होता. मंगळवारी बस्ती गल्ली येथून पालखी मिरवणूक काढण्यात आली. नंतर कलमेश्वर मंदिरापर्यंत पालखी आल्यानंतर पंचमंडळींकडून गाराणे घालण्यात आले. त्यानंतर सायंकाळी कलमेश्वर मंदिरासमोर इंगळ्यांच्या कार्यक्रमाने यात्रेची सांगता करण्यात आली. यावेळी हजारो भाविक मंदिर परिसरात दाखल झाले होते. गावातील प्रमुख मानकरी पंचमंडळी यांच्या उपस्थितीत हा यात्रोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. सालाबादप्रमाणे यावर्षीही बसवणकुडची येथील ग्रामदैवत श्री कलमेश्वर, बसवण्णा व ब्रह्मलिंग मंदिराची जत्रा शनिवार दिनांक 30 मार्च पासून सुरू झाली आहे. शनिवारी पहाटे 4 वाजता गावातील सुमारे 8,000हून अधिक लोकांनी काकती येथील डोंगरातून इंगळ्यांची लाकडे आणली. सोमवारी सकाळी रुद्राभिषेक घालण्याचा कार्यक्रम झाला. सायंकाळी 5 वाजता आंबील गाड्यांची मंदिराला प्रदक्षिणा घालून गुलालांची उधळण करत आंबील व घुगऱ्यांचे वाटप झाले. त्यानंतर गाडे पळवण्यात आले. मंगळवारी दिनांक 2 रोजी सकाळी धार्मिक पूजा, सायंकाळी 5 वाजता इंगळ्यांचा कार्यक्रम, रात्री विविध मनोरंजनाचे कार्यक्रम व भजनाचा कार्यक्रम पार पडला. आज बुधवार व उद्या गुरुवारी खळ्यांच्या कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार दिनांक 9 रोजी गुढीपाडव्यानिमित्त मंदिरात अभिषेकाचा कार्यक्रम होईल. सायंकाळी 5 वाजता पंचांग पठण व बाल शिवाजी लाठी मेळा यांच्यातर्फे प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले आहे, असे यात्रा कमिटीने सांगितले आहे. सुट्ट्या, लग्नसराई आणि पर्यटनामुळे प्रवाशांच्या संख्येत झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे बस सेवेवर ताण वाढू लागला आहे.
आधीच शक्ती योजनेमुळे बस सेवेचे 3:13 वाजले आहेत. त्यातच उन्हाळी हंगामातील वाढत्या प्रवाशांमुळे परिवहनची डोकेदुखी वाढणार आहे. शिवाय निवडणुकीसाठी देखील काही बसेस उपलब्ध करून द्याव्या लागणार आहेत. त्यामुळे परिवहन कशा पद्धतीने नियोजन करणार हेच पाहावे लागणार आहे. कंगराळी बुद्रुक ग्रामपंचायत, तालुका पंचायत व दिव्यांग बांधव व महिलांकडून मतदान जागृती कार्यक्रम ग्रामपंचायत कार्यालयामध्ये मंगळवारी पार पडला. येत्या 7 मे रोजी देशामध्ये लोकसभा निवडणुकीचे मतदान होणार आहे. तेव्हा सर्वांनी आपले किमती मतदान करून देश समृद्ध करण्यास सहकार्य करावे. आपले मतदान वाया घालवू नका, असा संदेश यावेळी देण्यात आला. हल्याळ तालुक्यातील खामडोळी, कासरंडा व अल्लोळी गावाच्या परिसरात वाघाचे ठसे दिसून आल्याने गावकऱ्यात भीतीचे वातावरण पसरले आहे. गेल्या 2-3 दिवसांपासून या भागात वेगवेगळ्या ठिकाणी वाघाच्या पंजांचे 8 ठसे आढळत आहेत. त्यामुळे गावकऱ्यांनी अरण्य विभाग हल्याळ यांच्याकडे तक्रार केली आहे. कासरंडा, अल्लोळी व खामडोळी गावातील नागरिकांच्या गेल्या 3-4 दिवसांपासून तक्रारी आल्याने अरण्य विभागाचे अधिकारी, फॉरेस्टर व गार्ड यांनी भेट देऊन पाहणी केली आहे. त्यांना सुद्धा वाघाच्या पायांचे ठसे उमटलेले स्पष्ट दिसून आले आहेत. याचे फोटो घेऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सादर करणार असल्याचे अरण्य कर्मचाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. गत पावसाळा सर्वांना निराशाजनक गेल्याने यंदा दुष्काळाची परिस्थिती निर्माण होणार हे नक्कीच होते. केवळ तालुक्यातच नव्हे तर मुसळधार पाऊस पडणाऱ्या कोकणातही पावसाने पाठ फिरवली आणि धरणे देखील 100% भरू शकली नाहीत. गेल्या महिन्यापासूनच पाणी टंचाईला सामोरे जाणाऱ्या जनतेला आता पुन्हा एकदा पाण्यासाठी संघर्ष करावा लागणार आहे. कारण आठवड्यापूर्वी भरून वाहणारी दूधगंगा आता कोरडी पडली आहे. सर्वांना तारणाऱ्या दूधगंगा नदीचे पात्र अक्षरशः डबक्याप्रमाणे दिसत आहे. सध्याची स्थिती पाहता थेंब थेंब पाण्यासाठी जीव व्याकुळला आहे. माळ भागात तर पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. आजरा तालुक्यातील चित्री जलाशयाचे पाणी हिरण्यकेशी नदीत सोडण्यात आले आहे. मात्र गोटूर बंधाऱ्यापर्यंत हे पाणी मिळत नसल्याने नदीकाठावरील महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. कर्नाटकातील नदीकाठावर असणाऱ्या पंपसेटची वीज खंडित करावी अशी मागणी नागनूर, अरळगुंडी व खंडाळ भागातील शेतकऱ्यांनी केली आहे. सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. या काळात आपल्या पक्षात येणाऱ्या कार्यकर्त्यांचे प्रमाण वाढले आहे. मात्र या काळातच काँग्रेस पक्षात येण्याचे कोणते कारण आहे याविषयी चौकशी करूनच व एकनिष्ठ असणाऱ्या कार्यकर्त्यांना प्रवेश देण्यात येईल, अशी माहिती माजी मंत्री व काँग्रेस नेते A.B. पाटील यांनी दिली. ते हुक्केरी येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. पाटील पुढे म्हणाले की काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठांनी पक्षात प्रवेश घेणाऱ्या कार्यकर्त्यांची पार्श्वभूमी जाणून घेण्यासह ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षांची चर्चा करून यावर निर्णय घ्यावा अशी सूचना करण्यात आली आहे, असेही यावेळी त्यांनी सांगितले. काही नेते आपल्या अडचणीत असताना पक्ष बदलतात, अडचणी दूर झाल्यावर पुन्हा पक्ष सोडतात. निष्ठावंत व पक्षावर श्रद्धा असणाऱ्या कार्यकर्त्यांची काँग्रेसला गरज आहे. त्यामुळे स्वार्थी उद्देशाने पक्ष प्रवेश करणाऱ्यांना थारा देणे उचित नसल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले. बऱ्याच वर्षापासून रयत गल्ली शेतकरी कमिटीने शहापूर तलाव खोदाईसाठी सरकार दरबारी प्रयत्न करत आले आहेत. त्या तलावाभोवती रयत गल्लीतील अनेक शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात जमिनी असल्याने ते प्रयत्नशील आहेत. माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांच्यापासून माजी मुख्यमंत्री बोम्मई यांच्यापर्यंत सदर तलाव खोदाईसाठी वेळोवेळी लेखी निवेदन देण्यात आले होते. कर्नाटक सरकारने दरवर्षी शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. त्यापैकी शेत परिसरातील तलाव जिवंत करणे हे होय. तलावाची खोदाई करून त्यात बारमाही पाणीसाठा राहण्यासाठी तलाव भरण योजनेद्वारे त्यात गरजेनुसार नदी किंवा धरणाचे पाणी सोडल्यास परिसरातील शेतीचा आंतर जलसाठा अबाधित राहण्यास मदत मिळते. पिकासाठी पोषक वातावरण मिळते, अशी त्यामागील धारणा आहे. मात्र बेळगावसह परिसरातील अनेक तलाव या योजनेपासून अलिप्तच आहेत. त्यापैकी शहापूर तलाव हा होय. यासाठी या तलावाची अर्धवट करण्यात आलेली खोदाई व उर्वरित कामे पूर्णत्वास नेऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी समस्त शेतकरी बंधूंतर्फे सरकारला विनंती करण्यात आली आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडी करता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल.
तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि विश्वासार्ह बातम्यासाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.